कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि 100% यावर फार मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे आळा बसण्याची शक्यता नाकारते. सर, राज्यात पोलीस भरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मीरा भाईंदर मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. लोकशाही मराठीने परिस्थिती देखील समोर आणलेली आहे की मोठ्या संख्येने ज्या महिला उमेदवार आल्या आहेत, मुली आलेल्या आहेत, त्यांना रस्त्यावरती रात्रभर वेळ काढावा लागतो. तुम्ही तिथले आमदारही आहात, काय एकंदरीत यासाठी व्यवस्था निर्माण? आजच आता सकाळी मी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते बातम्या बघितल्या, वाचल्या, ऐकल्या आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा राज्य शासनाच्या गृह खात्याची बदनामी करणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनलनी त्या बातम्या सोशल मीडियावर टाकलेल्या असल्याकारणाने त्याची गंभीर दखल राज्याचा परिवहन मंत्री व मीरा भाईंदर शहराचा आमदार या नात्याने मी घेतलीच. मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना कडक सूचना केल्या की जवळजवळ 2,500 हे परीक्षार्थी आहे आणि वसई विरार मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील आणि पोलीस आयुक्त कार्यालयानं ही भरती प्रक्रिया चालू केलेली आहे. 25 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे. मी अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी आत्ता चर्चा केली आणि त्यांना स्पष्टपणे सूचना केल्या की काही खाण्यापिण्याची व्यवस्था हवे तर मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून किंवा काही NGOज आमचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या शिवसैनिकांना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर महापालिका आयुक्तांना सांगितलेलं की मुलं जी आहे ती महाराष्ट्राचं भविष्यातलं वैभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपली गोरगरीब मराठी मुलं जर ही रस्त्यावर झोपत असतील आणि त्याचबरोबर त्यांना खाण्यापिण्याची काही व्यवस्था होत नसेल, शौचालयाची किंवा प्रसाधनगृहाची किंवा आंघोळीची व्यवस्था जर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे जर करण्यात येत नसेल तर निश्चितपणे ती जबाबदारी महापालिका म्हणून आपण घ्यावी. महापालिका हद्दीतील जे काही BSUBच्या इमारती आहेत, MMRDची जी घरं आहेत, त्याचबरोबर महापालिकेचे जे काही हॉल्स आहेत त्या ठिकाणी यांची ताबडतोब ह्या सर्व परीक्षार्थींची व्यवस्था करून द्यावी आणि त्यांना 25 मार्चपर्यंत ज्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करावी अशा सूचना मी दिलेल्या आणि आजपासूनच कारवाईला सुरुवात. निलंबन झालेलं आहे. मंत्र्यांच्या ब्रीफिंगला न आल्यामुळे सभागृहाने ही कारवाई केलेली आहे. मंत्री म्हणून काय? लोकशाहीमध्ये विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून होत असलेल्या ह्या अधिवेशनामध्ये आणि प्रामुख्याने सभागृहामध्ये जर अशा प्रकारे काही चर्चा होत असेल आणि ती चर्चा होत असताना त्या खात्याचे मंत्री म्हणून जर ब्रीफिंगला बोलवल्यानंतर सुद्धा एक IAS IPS अधिकारी काय कुठलाही अधिकारी जर येत नसेल आणि मंत्र्यांना निरुत्तर सभागृहामध्ये जर व्हावं लागत असेल तर ती शोकांतिक आहे. अशी घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी विधानसभा अध्यक्ष यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर त्यावर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका खरोखर स्वागतार्ह आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारे मंत्र्यांच्या ब्रीफिंगला हजर न राहणे किंवा जाणीवपूर्वक सभागृहामध्ये मंत्र्यांना अडचणीत आणण्याची प्रक्रिया जर काही IAS IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असेल तर भविष्यामध्ये त्याला चाप बसेल. केलेली कृती अतिशय योग्य आहे आणि भविष्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे. बरोबर वर्षापूर्वी जो दुर्दैवी प्रकार झाला त्यानंतर आजही तिथं कुठल्याही सुरक्षेचे उपाय नाही. स्वारगेट डेपोमध्ये जी काही घटना अतिशय गलिच्छ जी घडलेली आहे त्याला बरोबर आज 1 वर्ष झालेलं आहे. काही वृत्तवाहिन्यांनी त्याचे रिपोर्ट तयार केलेले आहेत. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी काल रात्री त्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे स्वारगेट प्रकरण झाल्यानंतर त्या खात्याचा मंत्री म्हणून मी जाऊन ताबडतोब चौकशी केली. तेथील जे अधिकारी होते ज्यांनी हयगय केली त्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मी निलंबित सुद्धा केलं होतं. परंतु तरी सुद्धा जर अशीच परिस्थिती वर्षभरानंतर सुद्धा ह्या स्वारगेट डेपोची होत असेल किंवा राज्यातील कुठल्याही डेपोची जर अशी परिस्थिती होत असेल निश्चितच भूषणावह नाही आहे. कारण मी स्वतः बघितलं काही चॅनलच्या माध्यमातून काही महिला प्रतिनिधी किंवा चॅनलला बातमी देत होत्या तेव्हा रात्री 1:31, 1:45, 2:10 ह्या वेळेसुद्धा बसेस सताड उघड्या होत्या आणि त्यामध्ये काही जर चुकीचे घटना घडले तर त्याला जबाबदार सुद्धा राज्य शासन किंवा परिवहन खातं म्हणून आम्हीच असणार होतो आणि एखाद्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जर कारवाई केल्यानंतर सुद्धा ती घटनांची पुनरावृत्ती परत होत असेल तर निश्चितच याबाबतीत कठोर कारवाई केली जाईल. मी ST महामंडळाचे उपाध्यक्ष MD जे आहेत त्याला सूचना केलेल्या आहेत. ही माहिती मी घेतोय आणि जर अशा प्रकारे कोणी जर त्या परिस्थितीची दखल घेत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्यांचा विरोध आहे. ते पालक